नीलांजनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तं संभूतं तं नमामि शनैश्वरम्। नमस्कार, स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल ब्राईट ब्युटी टेस्टी मध्ये। मी सोनम आणि मी वैशाली। श्रावण महिना म्हटलं की व्रत वैकल्य आणि देवदर्शनालाच सर्वांनाच आस लागलेली असते ती देवदर्शनाची। आजचा व्हिडिओ खूप खास आहे। आज आम्ही घेऊन आलोय प्रत्यक्ष दर्शन प्रभू रामचंद्र स्थापित अतिप्राचीन श्री शनी महाराज मंदिर नस्तनपूर येथून। श्री क्षेत्र नस्तनपूर हे अतिप्राचीन आणि 3.5 पीठातील प्रथम तसेच पूर्ण पीठ आहे। येथील शनी महाराजांची मूर्ती ही स्वयंभू असून श्री रामचंद्रांनी स्थापित केलेली आहे। तर असं हे अतिशय जागृत देवस्थान पर्यटन स्थळ म्हणून देखील नावारूपाला येत आहे। चला तर मग दर्शन घेऊया श्री शनी महाराजांचं। त्याचसोबत मंदिर आणि मंदिराच्या परिसराबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊया। प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व प्रभू श्री रामांनी स्थापित केलेल्या श्री क्षेत्र नस्तनपूर येथील शनैश्वर मंदिर परिसरात आपलं स्वागत आहे। या तीर्थक्षेत्राबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते, ती अशी की नाशिक येथील पंचवटीत प्रभू श्री रामचंद्र, माता सीता व लक्ष्मण यांच्यासोबत आपल्या वनवास काळात वास्तव्यास असताना जेव्हा रावणाने माता सीतेचे हरण केले, तेव्हा श्री रामचंद्र यांनी मनमाड नजीक अनकई किल्ल्यावर वास्तव्यास असलेल्या गुरु अगस्ती ऋषींचे दर्शन घेऊन त्यांचे मार्गदर्शन घेतले। तेव्हा अगस्ती ऋषींनी सांगितले की प्रभू श्री रामांना 7.5 चालू असून आपण श्री शनिदेवाची आराधना करावी, म्हणजे शनी कृपेने आपल्यावरील संकट दूर होईल। त्यानंतर सीतेचा शोध घेत असताना प्रभू श्री रामचंद्र हे श्री क्षेत्र नस्तनपूर येथे आले। संध्याकाळ असल्या कारणाने प्रभू श्रीराम हे नित्य नियमानुसार त्रिकाल संध्या करत असताना सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करत असतानाच त्यांच्या हातात श्री शनिदेवाची स्वयंभू अशी ही वालुकामय मूर्ती आली। त्यानंतर प्रभू श्री रामचंद्रांनी या मूर्तीची स्थापना करून आराधना केली आणि शनी महाराजांच्या कृपाशीर्वादाने त्यांची 7.5 दुःख संपून त्यांना सीता परत मिळाली। तर असं हे श्री शनी महात्म्य। त्यांच्या केवळ दर्शनानेच भक्तांचे दुःख दूर होतात व श्री शनैश्वर कृपेने त्यांच्या आयुष्यात सुख, समाधान व समृद्धी येते। असं हे पवित्र आणि जागृत तीर्थस्थान। तर आज आपण प्रत्यक्ष गाभाऱ्यात आहोत श्री क्षेत्र नस्तनपूर येथील शनैश्वर मंदिरात, जे 3.5 पीठात प्रथम पीठ आणि पूर्ण पीठ आहे। तर याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया येथील पुजारी श्री अविनाश कुलकर्णी यांच्याकडून। ओम शम शनैश्वराय नमः। आपण आज या ठिकाणी नस्तनपूर क्षेत्री शनी महाराजांसमोर उभे आहोत। ही भगवान शनी महाराजांची मूर्ती स्वतः रामचंद्र प्रभूंनी स्थापित केलेली आहे। पहिलं स्थान नस्तनपूर, दुसरं स्थान उज्जैनमध्ये आहे, मध्य प्रदेशमध्ये, तिसरं स्थान राक्षसभुवन बीड जिल्ह्यामध्ये आणि आठवं पीठ जे आहे ते वाराणसी किंवा काशी आपण ज्याला म्हणतो त्या ठिकाणी कालभैरव नामक शनी महाराजांचे सखा, शनी महाराजांचे मित्र आपण असं त्यांना म्हणू। तर अशी ही 3.5 पीठ भगवान रामचंद्रांनी स्थापित केली आहे। ही जी मूर्ती आहे ही पूर्णतः वालुकामय मूर्ती आहे। ती कुठल्याही पाषाणाने घडवलेली नाही। आपण ज्यावेळेस अभिषेक करताना किंवा तेल वाहताना आपण जर त्या मूर्तीला स्पर्श केला तर ती मूर्तीचे जे काही वाळूचे कण आहेत ते आपल्या हाताला लागतात। असे भव्य पवित्र असं एक क्षेत्र आहे। या ठिकाणी आल्यानंतर लोक किंवा भाविक भक्त एक पॉझिटिव्ह एनर्जी घेतात, आपली निगेटिव्ह एनर्जी विसरून जातात आणि ते पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन 7.5 जो काही काळ आहे त्या काळामध्ये भगवान शनीची कृपा प्राप्त करून आपल्या आयुष्यात ते भगवंताच्या आपलं आयुष्य पूर्ण करून भगवंताच्या धामाला भेटून असं हे महिमा या शनी महाराजांचं। तर आपण सर्व भक्तांनी असं आवाहन करतो की आपण सर्व भक्तांनी या ठिकाणी यावं, भगवान शनीचं दर्शन करावं। या ठिकाणी खूप सुविधा संस्थांमध्ये दिली गेलेली आहे, तर त्या ठिकाणी येऊन आपण प्रत्यक्ष बघावं, म्हणजे आपल्याला महाराजांच्या कृपा आशीर्वादाचा प्रसाद पण मिळेल आणि संस्थांनी केलेली डेव्हलपमेंट पण दिसेल। मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर दृष्टीस पडतो
तो भव्य आणि प्रशस्त असा गाभारा. यातील श्री शनी महाराजांची मूर्ती ही अखिल भारतात पूर्वेकडे म्हणजेच सूर्याभिमुख असलेली एकमेव मूर्ती आहे. मूर्ती चतुर्भुज असून हातामध्ये अनुक्रमे धनुष्य, बाण, शूल आणि वरद मुद्रा धारण केलेली आहे. डोक्यावर सूर्यकिरणांचा मुकुट धारण केलेली बालरूपात असलेली मूर्ती त्यावर आरूढ झालेली आहे. त्रेतायुगापासून ते आज तागायत मंदिराने अनेक बदल बघितले. आजचं जे मंदिर आहे ते अतिशय भव्य, दिव्य, प्रशस्त आणि नाजूक नक्षीकाम असलेलं अतिशय आकर्षक असं आहे. शनिदेव म्हटलं की आपल्याला 7.5 आठवते, परंतु शनिदेव चांगल्या वाईट कर्माचा न्याय निवाडा करतात. मनुष्य जेव्हा राग, लोभ, मोह, माया, मत्सर इत्यादीने प्रभावित होऊन आपले नियंत्रण सोडतो, तेव्हा आपल्या मर्यादा समजण्यासाठी, त्याला जागृत करण्यासाठी व त्याचे आत्मपरीक्षण तसेच आत्मचिंतनासाठी शनिदेव न्यायकर्ता बनून त्याला कर्माचे फळ देत असतात. मंदिरामध्ये प्रवेश करण्याआधी आपले दर्शन होतात ते प्रभू श्री रामचंद्र आणि रामभक्त हनुमान यांचे. तर आपण आता आलोय मंदिराच्या दक्षिण बाजूस. तर इकडच्या बाजूला आपण बघणार आहोत भव्य असं भक्त निवास आहे, त्याचसोबत प्रसादालय आहे आणि अभिषेक कक्ष आहेत. त्याचप्रमाणे मंदिराच्या मागच्या बाजूला प्रशासकीय कार्यालय आहे, ग्रीन जिम आहे आणि मुलांना खेळण्यासाठी आकर्षक असं गार्डन आहे. तर आपण तिथे भेट देऊया. तर आपण आता आलोय मंदिराच्या मागच्या बाजूला, जेथे आहे बालोद्यान व ग्रीन जिम. बालोद्यान हे आकर्षक अशा खेळण्यांनी युक्त असं आहे. ग्रीन जिम हे देखील उपयुक्त अशा साधनांनी परिपूर्ण आहे. उद्यानाच्या समोरील बाजूस आहे श्री क्षेत्र शनी महाराज मंदिर संस्थान नस्तनपूर यांचे संपर्क कार्यालय आणि प्रशासकीय भवन. या प्रशासकीय भवनालगतच आहे अभिषेक कक्ष. माझ्या पाठीमागे जी इमारत दिसत आहे तुम्हाला, भव्य दिव्य असं हे आपल्याला जे काही अभिषेक कक्ष दिसत आहे, तर या अभिषेक कक्षामध्ये विविध प्रकारच्या पूजा या ठिकाणी केल्या जातात. उदाहरणादाखल शनी महाराजांसाठी अनेक भक्त जे आहेत ते नवस करत असतात. नवसामध्ये दाळबट्टीचा नैवेद्य देवाला अर्पण करत असतात आणि त्याबरोबर सत्यनारायण नावाची पूजा या ठिकाणी शनी महाराजांसाठी केली जाते. त्याचबरोबर शनी महाराजांसाठी अभिषेक, ज्या विविध लोकांना 7.5 वगैरे असेल किंवा अनेक प्रकारच्या प्रॉब्लेममध्ये लोक अडकलेले असतात आणि त्या सर्वांच्या अडचणी शनी महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी लोक या ठिकाणी येत असतात आणि त्यावेळी पूजा अभिषेक वगैरे करत असतात. त्यासाठी हे जे काही भव्य दिव्य असं अभिषेक कक्ष या ठिकाणी बांधलेला आहे, तर त्याचा वापर या ठिकाणी पूजेसाठी केला जातो. तर आता आपण आलोय अभिषेक कक्षाच्या शेजारी. तर तुम्ही इथं बघू शकता प्रसादालय आहेत. तर 3 प्रशस्त आणि भव्य अशा प्रसादालय इथं बांधलेले आहेत. तर एका प्रसादालयामध्ये एका वेळेस 2 कार्यक्रम म्हणजे एका वेळेस इथं 6 कार्यक्रमांची सोय करण्यात आलेली आहे. अतिशय प्रशस्त आणि भव्य असे हे प्रसादालय आहेत. तर आपण बघू शकता भव्य असा भक्त निवास येथे आहे. तर त्याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया. ही आपण जी मागे भव्य अशी इमारत पाहत आहोत, तर ती भक्त निवासाची इमारत आहे. या ठिकाणी 24 रूम आहेत आणि 4 मल्टीपर्पज हॉल आहेत की जे वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी त्याचा उपयोग होतो. या ठिकाणी ज्या येणाऱ्या दिंड्या आहेत, मग त्या श्रावण मासातल्या असतील किंवा वर्षभरातल्या ज्या ज्या दिंड्या येतात, त्या दिंड्यांना या ठिकाणी राहण्याची व्यवस्था या भक्तनिवासामध्ये केली जाते. किंवा आलेले जे काही शनी महाराजांचे भाविक असतील, त्या भाविकांची या ठिकाणी संस्थांतर्फे सुविधा पुरविली जाते त्यांना.
प्रशासकीय भवनाच्या मागील बाजूस आपण पाहत आहात शैनेश्वर व्यापारी संकुल. मंदिराच्या सुरुवातीलाच आहे वाहनतळ. शनी महाराजांच्या असंख्य भक्तांची होणारी गर्दी लक्षात घेता हे वाहनतळ अतिशय मोठं बनवण्यात आलेलं आहे. प्रशस्त आणि भव्य असं हे वाहनतळ आहे. मंदिराच्या उत्तरेस हाकेच्या अंतरावर आहे तो खोजाचा किल्ला आणि म्हणूनच नस्तनपूर या क्षेत्राला धार्मिक क्षेत्राबरोबर ऐतिहासिक महत्व आहे. नस्तनपूर या ठिकाणी पूर्वी भिल्ल समाजाची वस्ती होती. त्यात खोजा नाईक हा भिल्ल शेतमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत असे. शेती करता करता तो शनी महाराजांचा निस्सीम भक्त होता. एकदा हा खोजा शेत नांगरत असताना त्याच्या नांगराला परिसाचा स्पर्श झाला. संपूर्ण नांगर सोन्यासारखे चमकू लागले. त्याला खूप आनंद झाला. त्याच्याकडे अमाप संपत्ती झाल्याने त्याने स्वरक्षणासाठी हा भुईकोट किल्ला बांधला असल्याच्या अनेक दंतकथा येथे आहेत. असं म्हटलं जातं याच किल्ल्यावरून त्याला दिल्लीचा दिवा बघण्याची इच्छा होती. या किल्ल्याच्या चारही बाजूस त्याने भक्कम कोट बांधला. खोजा नाईक हा राजा अतिशय धार्मिक होता. किल्ल्यात गणपती, महादेव, खंडेराव, देवी यांच्या मूर्त्या आपल्याला अजूनही बघावयास मिळतात. तसेच मस्जिद सारखी वास्तू देखील किल्ल्यामध्ये बघावयास मिळते. हा किल्ला 4 मजली असून किल्ल्याची उंची 200 फुटापेक्षाही जास्त आहे. आजही आपण इथे आलात तर या भव्य किल्ल्याचे अवशेष आपण पाहू शकता. या किल्ल्याची वास्तू निर्विघ्नपणे पूर्ण व्हावी या हेतूने श्री गणेशाची स्थापना केली. हाच श्री गणेश भाविकांमध्ये वास्तू गणेश म्हणून ओळखला जातो. या गणपतीचे सलग 5 बुधवार दर्शन घेतल्यास आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात असा अनेक गणेश भक्तांचा अनुभव आहे. म्हणूनच या गणपतीला इच्छापूर्ती गणेश असं देखील म्हटलं जातं. सन 1800 साली मुंबई भुसावळ मध्य रेल्वेचे काम ज्यावेळी सुरू झाले त्याचवेळी किल्ल्याच्या कोटामधून देखील रेल्वे लाईन टाकण्याचे काम सुरू झाले. त्यास खोजाने विरोध केला तरी सुद्धा इंग्रजांनी कोट पाडून रूळ टाकण्यास सुरुवात केली. खोजाने रूळ काढून टाकले आणि पुन्हा कोट बांधले. असे बऱ्याच वेळा झाल्यानंतर इंग्रज सरकारला त्याने आवाहन केले की मुंबई ते भुसावळ एक रूळ मी सोन्याचा बनवतो, दुसरा रूळ तुम्हीही सोन्याचा बनवा. हे ऐकून इंग्रज सरकारला त्याच्या संपत्तीविषयी संशय निर्माण झाला. म्हणून त्याने खोजास पकडण्याचे ठरवले. इंग्रजांनी खूप प्रयत्न केले परंतु खोजा इंग्रजांच्या हाती लागला नाही. एकदा त्याचा खूप पाठलाग झाल्यानंतर त्याने किल्ल्यातील एका विहिरीत बायका मुलांसह संपत्तीसह घोड्यावरून उडी घेतली. इंग्रजांच्या हातावर तुरी देऊन राजा खोजा फरार झाला. नंतर इंग्रजांनी ती विहीर बघितली. त्या विहिरीत एक मोठे भुयार आढळून आले. या भुयाराची लांबी 12 खाटांचे सुंब म्हणजेच 12 खाटा विणण्यासाठी जेवढा दोर लागतो तेवढ्या लांबीचे हे भुयार आहे. शनी महाराजांच्या कृपेने राजा ख्वाजा बायका मुलांसह संपत्तीसह आणि परिसासह इंग्रजांच्या हातावर तुरी देऊन निसटला. ती विहीर आज देखील पाहावयास मिळते. किल्ल्यामध्ये असलेल्या पाय विहिरीत कमळासारखे दिसणारे दवणे नावाची फुले दमा या रोगावर उपयुक्त असल्याचे सांगितले जाते. चला तर आता पुन्हा जाऊया शैलेश्वर मंदिराकडे. अतिशय विहंगम असं दृश्य येथे दिसत आहे. पक्ष्यांचा थवा उंच आकाशात उडतोय आणि वरुण राजाला देखील शनी महाराजांना भेटण्याची उत्सुकता लागलेली आहे. सूर्यदेवाची पत्नी सज्ञा हिला 2 अपत्ये झाली, यम आणि यमुना. परंतु सूर्यदेवाचे प्रखर तेज सज्ञेला असह्य झाल्याने तिने आपले प्रतिरूप छाया तयार केलं आणि स्वतः साधनेला निघून गेली. घरात असलेल्या छायेला सूर्यापासून शनी व मुलगी तप्ती अशी 2 अपत्ये झाली.
पुढे चालून छाया सज्ञेच्या मुलांप्रती कटू वागू लागल्याने यमाने याबाबत पित्याकडे म्हणजेच सूर्याकडे तक्रार केली. त्याचा राग आल्याने छायेने तू प्रेताचा राजा होशील असा यमाला शाप दिला. तर छायेच्या कृतीने उद्विग्न झालेल्या सूर्यदेवाने शनीला तुझ्या मातेच्या दोषामुळे तुझ्या दृष्टीतही क्रूरता राहील असा शाप दिला. तेव्हापासून शनिदेव प्रत्येक राशीला जातात आणि त्याच कालखंडाला 7.5 असं म्हणतात आणि म्हणूनच आपण शनिदेवाची वक्रदृष्टी पडली असं म्हणतो. केवळ 1.25 प्रहरात शनी महाराजांनी आपल्या गुरुस देखील विभ्रमावस्थेत टाकून व्याकुळ केले. तसेच शनीच्या धाकाने श्री भगवान शंकर सुद्धा कैलासावर क्षणकाळ लपून बसले. राजा हरिश्चंद्र, कल्पपात, पराशर, पांडव, कौरव, भगवान श्रीकृष्ण यांना देखील शनीने आपले प्रताप दाखवले. रावणाने तर एकदा नवग्रहांना आपल्या मंचकाखाली पालथे घालून त्यांच्यावर मंचक ठेवून निद्रासुख अनुभवले होते. पण वैऱ्यांच्या उरावर पाय देण्याच्या ईर्षेने त्याने मंचकाखाली पालथे असलेले ग्रह उताने केले. तेव्हा शनीने आपली वक्रदृष्टी त्याच्यावर फिरवली आणि 6 महिन्यांच्या आत रावणाचा सहपरिवार संहार झाला. असा हा महाबली शनी राजा, यालाही राजा दशरथ आणि रामभक्त हनुमान यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. राजा दशरथाच्या पराक्रमावर व मुख्यतः त्याच्या सद्भावनांवर व सत आचारांवर संतुष्ट झालेले शनी महाराजांनी दशरथाला सकल ऐश्वर्य प्रदान केले. तर हे शनी महाराज जसे पीडक आहेत तसे तारकही आहेत. जेवढे कोपिष्ट आहे तेवढेच दयाळू देखील. त्रिविध ताप देतात तसेच त्यापासून तत्काळ मुक्ती देखील देतात. क्षणात रावाचा रंक तर रंकाचा राव करून आपल्याला ऐश्वर्य संपन्न करण्याची शक्ती देखील शनी महाराजांमध्येच आहे. श्री क्षेत्राविषयी अधिक माहिती आणि या स्थानाचं महत्त्व आपण जाणून घेऊया. जय श्री शनी महाराज म्हटला प्रत्येकाच्या मनामध्ये एक धास्ती निर्माण असते, धास्ती निर्माण होते आणि प्रत्येकाला भीतीदायक किंवा एक आपल्याला जीवनामध्ये अनेक संकटांना तोंड द्यावं लागेल अशी भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण होत असते. पण वास्तविक पाहता शनी सारखा दाता आहे. शनी महाराज हे न्यायप्रिय आहे. कर्मानुबंधे मनुष्य लोका या न्यायाप्रमाणे ज्याप्रमाणे कर्म असेल त्या कर्माप्रमाणेच फल त्याला प्राप्त करून देणारा आहे शनी महाराज. आणि त्याचबरोबर या ठिकाणी आद्यपीठ म्हणून गणल्या जाणारं श्री क्षेत्र नसतं. आद्यपीठ का म्हणावं तर या ठिकाणी या मूर्तीचं जे रूप आहे हे बालरूप आहे. बहुतांश लोकांना मुद्रा रूपातला शनी हा माहिती आहे, पण बालरूपातला हा शनी महाराज फक्त नस्तनपूर क्षेत्रीच आहे. कारण या ठिकाणी या मूर्तीला अवलोकन केलं असताना अतिशय सौम्यता या मूर्तीमध्ये तुम्हाला दिसून येईल. या मूर्तीचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे असं की या ठिकाणी सूर्योदयाची पहिली किरण या मूर्तीवरती येत असतात आणि त्यानंतर या मूर्तीचं तेज हे त्या ठिकाणी प्राप्त होत असतं. वास्तविक तेजोबल हे प्रभुरामचंद्रांच्या काळापासून आहेच आहे, परंतु या मूर्तीचं रूप भाविकाला बघत असताना ज्या दृष्टीने बघेल त्या दृष्टीने त्याला त्याचं रूप त्या मूर्तीचं रूप दिसत असतं. सकाळी बालवता, दुपारी पुरुषे तारुण्यात तेजस्विता आणि संध्याकाळच्या वेळेला प्रौढावस्थेमध्ये अशी 3 रूपांचं दर्शन या शनी महाराजांचे भगवान शनी महाराजांचे अनेक उपचार या ठिकाणी होतात. नित्य नैमित्तिक पूजन या ठिकाणी आहे. नित्यपूजेमध्ये सकाळी 8 वाजता आरती आहे, अभिषेक आहे, दुपारी महानिवेद्य महानैवेद्य देवाला अर्पण केला जातो. संध्याकाळी सायं पूजन आणि महाआरती होते. याचबरोबर अनेक विधी सुद्धा या मंदिरात चालतात. सकाळी पहाटे काकडा, संध्याकाळी दुपार आणि पर्वकालावरती विशेष पूजनही या शनी महाराजांच्या मंदिरात केलं जातं. विशेष पर्वकाळ म्हटले तर शनी वैशाख मध्ये
अमावस्या ही शनेश्वर जयंती मोठा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो. बहुतांश वारकरी सांप्रदायिक भाग असल्यामुळे या ठिकाणी सप्ताहाचं पण आयोजन होतं. ज्ञानेश्वरी पारायण, त्याचप्रमाणे तुकाराम महाराजांच्या गाथेचं पारायण, प्रत्येक पौर्णिमेला या ठिकाणी भजन, जवळजवळ 100 वर्षांची परंपरा होईल असा एका उत्सव हा पाडव्याच्या मुहूर्तावर या ठिकाणी केला जातो. बरेच भाविक अमावस्येला या ठिकाणी रात्री एका उत्सवाला हजेरी लावतात आणि नवीन वर्षाची सुरुवात शनी महाराजांच्या दर्शनापासून ते करत असतात. या क्षेत्राचा कायापालट होण्यासाठी संस्थांचे जनरल सेक्रेटरी अनिल दादा आहेर यांचाही फार मोठा मोलाचा सहभाग आपल्याला दिसून येतो. पूर्वीच्या काळामध्ये या ठिकाणची अवस्था आणि आताचं हे पालटलेलं रूप हा बदल होण्यामागे एक त्यांची धडपड आहे. अनेक भाविक या ठिकाणी या दर्शनाचा अनुभव सुद्धा सांगतात. या बालपणाच्या शनीमुळे पुत्र कामण्याची इच्छा सुद्धा त्यांची पूर्ण होते. त्याचप्रमाणे बऱ्याच भाविकांना इथले अनेक केलेले संकल्प सिद्धीला गेल्याचा अनुभव त्यांनी सांगितलेले. एवढंच नाही तर या मूर्तीचं जे तेल आहे ते स्वतःच्या शारीरिक क्रीडेसाठी जरी वापरलं तरी त्याचा लवकरात लवकर त्यांना गुण आलाय, त्याचा त्यांना खूप व्याधीचा निरसन झाल्याचा अनुभवही अनेक भाविकांनी या ठिकाणी सांगितलेले आहे. याचबरोबर शनीचे अनेक स्थान आहेत. जिथे जिथे शनी महाराजांच्या लीला झाल्या त्या ठिकाणी ही शनीची स्थानं आहेत. परंतु या आद्यपीठ प्रथमपीठ म्हणून याला अनन्य साधारण महत्व ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. प्रसिद्ध गणितज्ञ भास्कराचार्य यांनी आपल्या लीलावती नावाच्या ग्रंथामध्ये सुद्धा याचा उल्लेख केलेला आहे की या ठिकाणी त्यांना पडलेला भ्रम सुद्धा या ठिकाणी दूर झाला, म्हणून याला या शनी महाराजांची मूर्ती ही जागृत आहे. कारण इतर ठिकाणच्या पूजेपेक्षा या ठिकाणी केलेल्या पूजेचं दर्शनाचं शीघ्र फल शनी महाराज हे भक्तांना देत असतात आणि म्हणून करता जास्तीत जास्त भाविकांनी या शनी महाराजांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा आणि या ठिकाणी या शनी महाराजांची कृपा दृष्टी प्राप्त करावी. अशा या क्षेत्रावरती आपण अवश्य भेट द्यावी. जय शनी. येथील वनराई निसर्गरम्य परिसर हा विविध रंगीबेरंगी तसेच आकर्षक फुलझाडे आणि वृक्षवेलींनी नटलेला आहे. आकर्षक अशी फुलझाडे जसे कर्दळी, गोकर्ण, गुलाब, विविध रंगी चाफा येथे आहेत. अतिशय घनदाट वनराई येथे आहे. त्यात मोठमोठे वृक्ष जसे वड, पिंपळ, उंबर, गुलमोहर, कदंब, त्याचप्रमाणे आंबा, नारळ, सीताफळ, रामफळ अशी विविध फळझाडे देखील आहेत. म्हणूनच येथे अनेक पक्ष्यांचा किलबिलाट कायमच ऐकू येतो. त्यात चिमण्या, कावळ्यांबरोबरच कोकिळ, कबूतर, मोर यांचा मधुर आवाज देखील सतत कानावर पडतो. येथे माणसांबरोबरच पशुपक्ष्यांची देखील विशेष काळजी घेताना दिसून येते. त्यांच्या दाण्या पाण्याची सोय अतिशय आकर्षक भांड्यात केलेली दिसते आणि तेही तेवढ्याच आनंदाने त्याचा आस्वाद घेताना दिसतात. घरच्या जेवणाबरोबरच निसर्गाचा देखील आस्वाद घेता यावा यासाठी झाडांलगतच पार किंवा ओटे भक्तांसाठी आणि पर्यटकांसाठी येथे बांधलेले आहेत. शेजारीच बाकांची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. तर असं हे देवादिकांच्या वास्तव्याने पुनीत झालेलं तीर्थस्थान आपल्या जीवनाचं देखील या पवित्र भूमीच्या परिस्पर्शाने आणि शनिकृपेने सोनं होईल. ही कमान आहे नांदगाव चाळीसगाव रस्त्यालगत. नस्तनपूर येथे जाण्यासाठी सर्वात जवळचं बसस्थानक आहे ते नांदगाव बसस्थानक, जे अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर आहे. जवळचे रेल्वे स्टेशन म्हटलं तर नांदगाव रेल्वे स्टेशन, मनमाड रेल्वे स्टेशन,
आणि चाळीसगाव रेल्वे स्टेशन ही आहेत. तुम्ही जर नांदगाव मार्गे नस्तनपूरला येत असाल तर नस्तनपूरच्या नजीकच असलेलं जळगाव येथे तुम्ही अल्पोपहाराचा आस्वाद घेऊ शकता. जर तुम्ही नस्तनपूरला येत असाल तर नस्तनपूर सोबतच नांदगाव तालुक्यामध्ये इतरही अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत, जशी एकविरा देवी मंदिर नांदगाव, श्री संत जनार्दन स्वामी मंदिर, रुईचा गणपती, गिरणा डॅम, जैन मंदिर आणि प्रसिद्ध असे महादेव मंदिर जे की स्थित आहे जातेगाव नांदगाव येथे. त्याचसोबत तुम्ही भेट देऊ शकता पाटणा देवी, चाळीसगाव, श्री घृष्णेश्वर मंदिर आणि जगप्रसिद्ध लेण्या वेरूळ, अजिंठा लेणी, अनकई किल्ला मनमाड आणि शीख मंदिर मनमाड. चला तर मग जाऊया शैनेश्वरांच्या आरतीला. विशेष आभार संस्थानचे जनरल सेक्रेटरी माजी आमदार ॲड श्री अनिल कुमार आहेर, गुरु श्री अविनाश कुलकर्णी, श्री विनीत कुलकर्णी आणि समस्त कर्मचारी वर्ग, श्री क्षेत्र शनी महाराज मंदिर नस्तनपूर. पुढील व्हिडिओत आपण पाहणार आहोत श्री शनी महाराज यांची विशेष अभिषेक पूजा. लवकरच आम्ही घेऊन येणार आहोत महाप्रसादासाठी बनवल्या जाणाऱ्या डाळबट्टीचा इतिहास आणि त्याची रेसिपी फक्त आपल्या चॅनलवर. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि श्री शनी महाराजांचं प्रत्यक्ष दर्शन? आपल्यालाही श्री शनी महाराजांचा कृपा आशीर्वाद मिळावा आणि आपलं जीवन देखील अधिक सुखकर आणि आनंदीमय व्हावं यासाठी आपल्याला शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि हो जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करा, म्हणजे सर्वांनाच महाराजांच्या दर्शनाचा लाभ होईल. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शैनेश्वर.